पेपरला एके दिवशी गेलेले भीमराव परत आले, ताटावरून बसले आणि जेवायला लागले. जेवण झाल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. आंबेडकर म्हणले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवण झाल्यावर वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवतो. भीमराव म्हणले ठीक आहे. अभ्यासाला गेले. तिसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवण झालं, परत त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हणले नाही तुमचं झाल्यावर मी जेवतो, तुम्ही जेवून घ्या. पण त्याच वेळी भीमरावांच्या लक्षात आलं की आपण जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही. आणि 3 दिवस बाबा म्हणतायत की तुमचं झाल्यावर मी जेवतो, माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर माझे वडील जेवतात काय? आणि मग त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा 3 दिवस मी तुम्हाला विचारतोय तुमचं जेवण, तुम्ही म्हणताय माझं जेवण झाल्यावर जेवतो, पण मी जेवल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तुम्हाला त्रास नाही का होत? सांगा की बाबा, तुम्हाला भूक नाही लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव या भाकरीनं माझी भूक भागणारच नाही. तुम्ही एवढे मोठे व्हावं की तुमच्याकडे बघताना मला मान वर करून बघायला लागावं, सगळ्या दुनियेने तुमचा जय जयकार करावा. असं ज्यावेळी घडेल भीमराव त्यावेळी माझी भूक भागेल. या भाकरीनं माझी भूक नाही भागणार.